यंदाच्या या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा शेतकऱ्यांचा होता. म्हणजे तुम्ही उत्तर महाराष्ट्र जर बघितलं तर कांद्याची निर्यात बंदी हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्याचा जवळपास 14 ते 15 मतदारसंघांवर हा निर्यात बंदीचा त्याचा फटका हा भारतीय जनता पक्षाला बसणार आहे असं दिसतंय. आणि त्या व्यतिरिक्त मराठा आरक्षणाचाही मुद्दा यंदा सगळ्याच मतदारसंघात दिसला. कारण मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत छगन भुजबळांनी घेतलेली भूमिका असो किंवा आंदोलकांवर जो लाठीचार्ज झाला तो एक मुद्दा हा यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचा असा होता. त्या व्यतिरिक्त बेरोजगारीच्या मुद्द्यावर किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्द्यावर फारसं काही चर्चा झालेली नाही. म्हणजे तिथल्या स्थानिक पातळीवर जो वाद घातला जात होता, वाद प्रतिवाद अशाच स्वरूपाचे हे इलेक्शन दिसलं आहे. परंतु ज्या मुद्द्यांभोवती किंवा विकासाच्या मुद्द्यांभोवती जे इलेक्शन हे फिरायला पाहिजे अपेक्षित होतं, हे राज्यात आपल्याला असं इलेक्शन कुठेही दिसलेलं नाही. इथं फक्त एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप हे करण्यात येत होते. आणि त्यामुळे जे सुरुवातीला जे 45+ असं जे महायुतीचं जे चित्र सांगितलेलं जात होतं तसं प्रत्यक्षात काही झालेलं दिसत नाही आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. राम मंदिराचा एक मुद्दा जो होता तो असा समजला जात होता की खूप मोठा ड्रिव्हन मुद्दा राहील तो या निवडणुकीमध्ये. तसा काही इम्पॅक्ट या निवडणुकीत जाणवला का? ते कसं झालं की राम मंदिराच्या मुद्द्याने काही मतं पक्की केली हे मान्य करावंच लागेल. परंतु भाजपच्या जे काठावर जी लोकं होती, भाजपला मतदान करावं की नाही अशी जे लोकं होते तर त्यांची मतं हे राम मंदिराच्या मुद्द्याने पक्की झालेलीच आहेत. मात्र हे थोडंसं आधी झाल्यामुळे राम मंदिराचा मुद्दा बऱ्यापैकी पुसला गेलेला होता निवडणुकीपर्यंत. आणि ज्या दिवशी लोकार्पण सोहळा झाला त्या दिवशीचं जे वातावरण होतं तसं वातावरण मात्र आपल्याला मतदानाच्या दिवशी दिसलं नाही आणि त्याचा निश्चितच परिणाम हा मतदानावर झालेला दिसतोय. एकूणच उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची जी लाट बघायला मिळाली, किंबहुना छगन भुजबळांसारखे नेते म्हणत होते की त्यांच्याबद्दलची लाट एक बघायला मिळते सहानुभूतीची, ही प्रत्यक्षात मतात परिवर्तित झाली असं वाटतंय का? निश्चितच मतात ही लाट परिवर्तित होणारच आहे. कारण आपण जर बघितलं तर मतदारांचे ही यंदाचे मुद्दे हे महागाईचे राहिलेले नव्हते किंवा अन्य जे दर इलेक्शनला हे मुद्दे महत्त्वाचे जे ठरतात, बेरोजगारीचा विषय असेल, आत्महत्येचा विषय असेल, तर मतदारांच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंना एकटं पाडलं किंवा शरद पवारांना एकटं पाडलं हे 2 अतिशय महत्त्वाचे मुद्दे होते. आणि जर हे सगळं गद्दारी आणि खुद्दारी याभोवती हे इलेक्शन फिरत होतं आणि त्यामुळे ही सहानुभूतीची मोठी लाट ही आलेली दिसत होती. जर निवडणुकीच्या आधी जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या बाजूने बऱ्यापैकी चित्र होतं. परंतु निवडणुकीत ज्या पद्धतीने शरद पवारांनी संपूर्ण निवडणूक ही हँडल केलेली आहे त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या भाषणांना मिळालेला प्रतिसाद जर बघितला तर निश्चितपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती ही मिळालेली आहे आणि त्याचं रूपांतर हे मतांमध्ये होईल असं दिसतंय. दुसरीकडे छगन भुजबळांच्या जर बाबतीत जर बघितलं तर OBC समाज हा बऱ्यापैकी छगन भुजबळांच्या पाठीशी आहेच आणि त्यांना ऐन वेळेला उमेदवारी नाकारली. म्हणजे जरी सांगण्यात येत असलं की भुजबळांनी स्वतःहून उमेदवारी ही नाकारलेली आहे, प्रत्यक्षात तसं चित्र काही दिसलं नाही आणि थोडंसं प्रेशर होतं भुजबळांवर. आणि हा मेसेज हा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेला दिसतो. आणि त्याच्यामुळे OBC समाजानेही महायुतीला हे मतदान केलं आहे की नाही याबाबत मी साशंक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.